हाय नमस्कार, मी शंकर तुमनाके आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता लागला पावणे पावसाचा दिवस आणि मी घेऊन चाललो रेनकोट सोबत. हे बाय रेनकोट आहे. मी चाललो होतो इचोड्याकडं. तर इचोड्या गावात फिरायला चाललो असंच. आता खरं त्या कामधंदे नाही येते म्हणून मला फिरायला चाललो. आम्ही पाणी पावसाळ्याच्या दिवसात हा पुरा पाण्यानं भरते हा इलाका पूर्ण. आणि नदीला पाणी येते ना तर पूर्ण भरले होत्या. तर पाणी पावसाळा पाणी येऊ शकते म्हणून रेनकोट सोबत नेता. आणि लगेच जण विचारत आहे की आता सध्या व्हिडिओ येत नाही. तर व्हिडिओ ह्या कारणाने येत नाही की आमची शूटिंग चालू आहे ती. आणि शूटिंग थोडी लांब आहे ती. तर त्या कारणामुळे आमचे व्हिडिओ येऊन नाही राहिले. तर लवकरच व्हिडिओ येईल. थोडी वाट पहा. आणि शॉर्ट व्हिडिओ टाकत असो आम्ही. जसे भेटले तसे आडेतिडे. मग चांगले वाटत लाईक करा, नाही तर पाहून विसरून जावा, काही फरक नाही पडत. पण ज्यानं सबस्क्राईब नसेल केलं त्याला आवडत असेल चॅनल व्हिडिओ तरच सबस्क्राईब करा. कारण की तसे व्ह्यूज मला भेटून नाही राहिले बरोबर. पहिले चांगले भेटत होते जेव्हा मी लॉंग व्हिडिओ बनवत होतो. आणि विदर्भाई दारूचं बनवला पण थोडा चांगलाच झाला. थोडं काही चुकचाकी झाले आहे तिथं, पण तरी पण तुमचा प्रसाद चांगलाच भेटला. पण लाईक बहुत कमी भेटले. तुम्ही लाईक नाही ठोकत अजिबात. तो लाईक ठोकायचा ना, पैसे थोडे लागते. लाईक ठोकायचं आवडला तर. तसे व्ह्यूज बहुत भेटले आहे. भरपूर लोकांनी पाहिले त्याले. मी खरा खाऊ ना. आपल्या विदर्भात तेच चालते. मजा आया. कोणी नागपूरचा खर्रा, कोणी विदर्भाचा खर्रा, आम्ही चंद्रपूरचा खर्रा खातो. काय ते हा वावरा इकडं मस्त सध्या जागा खाली आहे. आता इकडं रोनही करणार काय की पाऊसचा मोसम चालू झाला आता. तर मस्त पाऊस पडते आणि मस्त रोन लागते. आणि इकडं पराठी लावून वाटते. पावसाळ्याची पराठी चांगली झाली आहे. इथं सागत झाडं मस्त लावून आहे का बाग यासाठी. बागता येतेच म्हणा इकडं, असं काही विषय नाही. बाग येते, अस्वल येते. आणि आजपासून मी ना एक छोटंसं दुकान चालू केलं आहे. तर आता खाली पिली बसून आता काही ना काही करावं म्हणलं म्हणून एक दुकान चालू केलं. सायकल स्टोअर. सायकल रिपेअरही करतो. तेही जमते आपल्याला म्हणून सायकल स्टोअर चालू केलं आहे. तर आंबोऱ्या गावात या इचोड्या गावात कोणाची सायकल पंक्चर झाली असेल तर जवळपास माझ्याकडे येऊ शकता. माझ्या बायोमध्ये माझा नंबर टाकला आहे. तर मला फोन करायचा तर फोन करू शकता. नंबर दिला आहे तर खाली. तर सायकल घर बसल्या नाही येणार, तुम्हाला आणायला लागेल. घरी आलो तर चार्ज जास्त लागेल. म्हणून दूर जास्त नाही गाव. फक्त आमच्या गावातल्या जवळपासच इचोळा आणि आंबोऱ्यासाठीच फक्त. कारण की बाकी गावाला नाही येऊ शकत ना. त्या कारणामुळे 2 गावासाठी मी एक सायकल स्टोअर म्हणून छोटं दुकान खोललं आहे. तर येऊ शकता. किंवा रिपेअर होऊन जाईल तुमची सायकल. आणि भाई आता मी आलो पुढे जवळपास. इथे घर आहे. तर मी चाललो पुल्यापाशी. हे बघा, हा पाण्यानं पूर्ण खराब रस्ता झाला आहे. तर इकडं सिमेंटचा रस्ता पाहिजे. नदी मी म्हणलं भरली खरं म्हणलं. आता पुल्याहून पाणी चाललं खरं म्हणलं. पाणी नाही जाणार. पुल्याहून पाणी जात नाही. हां, हे साला 5 दिवस जर कंटिन्यू पाणी राहिलं मग दोन्ही डड्ड्या फुल वाहतात. येथून पुल्याचं चढणार नाही पाणी. पण पुल्याला ठेपते पाणी. ते पण दोन्ही डड्ड्या पॅक करायचं होतच ना. तिथं काय फोटो काढता काय मच्छर दिसणार. तर फायनली गावात आलो आणि पाणी लागला इकडं मस्त. रेनकोट लावावं लागलं मला म्हणून रेनकोट मी सोबत ठेवला होता. तर गावातून बाहेर निघलो मी आता. हा गाव आहे. आता गावातून आता बाहेर निघलो मी आता. तर आपल्या घरी आता पाणी लागलं आहे. चिकल होते.
हां पुल्यापाशी चिखल होऊन राहिला. गाडी जमत नाही म्हणून मी गाडी नाही आणली. पाण्या पावसाळ्यात कसं रेनकोट सोबत राहावं, कारण की हे म्हणते नाही का भूक नसो पण सिदोरी असं म्हणून, तशा आणि म्हणून हे सगळं सोबत ठेवायचं, म्हणजे कधी पाणी आलं तरी आपण वल्ल होऊ शकत नाही. हा मग छोटे मोठे इकडं रस्ता बनवला आहे, नुसतं गाड्या होऊन गेलं. JCB उभीच आहे तिथं. हा रोड बनवला आहे थोडं छोटासा कच्चा ना मातीचा नाव. इथून गार्डन होते, इथून पाहिजे कांगरे रोड, म्हणजे गावाला जायला चांगलं आहे ते. हा रोडनं गाड्या लई फसते, इकडे आणू नका, गाड्याला फसण्याची शक्यता आहे ती. पाहू शकता. पण आता पुलावर आलो वापस घरात जाण्यासाठी. तुम्ही चला मग आता भेटू उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.